आज आपण सातवाहन साम्राज्याबद्दल माहिती घेऊया. सुरुवातीला सातवाहन साम्राज्याची पार्श्वभूमी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इसवी सन पूर्व 232 सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. यांच्यानंतर आलेले सर्व उत्तराधिकारी कमजोर निघाले. यामुळे मौर्य साम्राज्य आता 2 भागात विभागलं गेलं. पूर्व आणि पश्चिम भाग. पश्चिम भागावर कुणाल तर पूर्व भागावर दशरथ राज्य करायचा. पण पश्चिम भूभागावर वारंवार परकीय आक्रमणाची भीती होती. यावेळी मौर्य साम्राज्य कमकुवत होतं. त्यामुळे मौर्यांनी पश्चिम प्रांत आता गमावला. इकडे पूर्व प्रांतात दशरथ नंतर आलेले सर्व सम्राट कर्तृत्वहीन निघाले. याचाच फायदा मौर्य साम्राज्यात असलेल्या इतर लहान मोठ्या राज्यांनी घेतला. त्यांनी त्यांचे राज्य स्वतंत्र असल्याचे घोषित केलं. यामधलीच 2 राज्य आहेत, कलिंग आणि सातवाहन. आता नकाशात तुम्हाला सातवाहन साम्राज्याचं भौगोलिक स्थान समजेल. प्रामुख्याने सातवाहन साम्राज्य दख्खनच्या पठारावर विस्तारलं होतं. आता प्रश्न पडतो, नेमकं दख्खनचा भूभाग म्हणजे कोणता भूभाग? नकाशातील काळ्या रंगाने दाखवलेला भाग हा दख्खनचा प्रदेश आहे. याच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांग, पश्चिमेला पश्चिम घाट आणि पूर्वेला पूर्व घाट आहे. या 3 भूरचनांच्या मधील त्रिकोणी भागाला आपण प्रामुख्याने दख्खन पठार म्हणतो. उत्तरेकडून नर्मदा नदीसुद्धा वाहताना दिसते. म्हणजे नर्मदा नदी किंवा विंध्य पर्वत ही दख्खन पठाराची उत्तर सीमा आहे. तर आता तुम्हाला नेमका दख्खनचा भूभाग म्हणजे कोणता भूभाग हे लक्षात आलं असेल. याच भूभागावर सातवाहनांचं साम्राज्य होतं. या सातवाहनांना आंध्रासुद्धा म्हटलं जायचं. सम्राट अशोकाने त्याच्या 8व्या शिलालेखात आंध्रांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये अशोकाने यांना सीमेवरील लोक म्हटलेला आहे. यांनी सुद्धा धम्माचे पालन करण्याची सुरुवात केली होती, असा उल्लेख या शिलालेखामध्ये अशोकाने केलेला आहे. पण सुरुवातीला सातवाहन साम्राज्य इतक्या मोठ्या भागावर पसरलेलं नव्हतं. याआधी गोदावरी नदीच्या उत्तरेला एका लहान भूभागात यांचं साम्राज्य विस्तारलेलं होतं. याची माहिती आपल्याला सातवाहन सम्राटांनी जारी केलेल्या नाण्यांवरून समजते. हे आंध्र सुरुवातीला उत्तर भारतात यमुना नदीच्या खोऱ्यात राहत होते आणि कालांतराने यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केलं. अशा प्रकारचा उल्लेख ऋग्वेदामध्ये करण्यात आलेला आहे. ऋग्वेद, अशोकाचे शिलालेख आणि पुराण या साहित्यांमार्फत आपल्याला सातवाहनांची माहिती मिळते. पुराणामध्ये सुद्धा यांचा उल्लेख आंध्रा म्हणून केलेला आहे. आंध्रभृत्य असा यांचा उल्लेख यामध्ये आढळतो. इतिहासकारांच्या मते मौर्य साम्राज्याचे जे प्रतिनिधी होते त्यांना भृत्य म्हटलं जायचं. पण काही इतिहासकारांच्या मते आंध्राचे सेवक म्हणजे आंध्रभृत्य, म्हणजे हे लोक आंध्र भागात सत्तेमध्ये असावेत आणि म्हणूनच यांनी स्वतःला आंध्रभृत्य म्हणून घेतलं. यांच्याबद्दलची माहिती वायुपुराण, मत्स्यपुराण आणि ब्रह्मांड पुराणामध्ये दिलेली आहे. आंध्र भागात यांनी जवळजवळ 300 वर्ष राज्य केल्याचं वायुपुराणानुसार सांगण्यात येतं. मत्स्यपुराण आणि ब्रह्मांड पुराणानुसार 400 वर्षे. यांनी किती वर्ष राज्य केलं यावरून तर मतभेद आहेतच. याशिवाय सातवाहनांचे किती सम्राट होऊन गेले याबाबत सुद्धा इतिहासकारांच्या मते मतभेद आहेत. पण इतिहासकारांचं एका गोष्टीवर मात्र एकमत झालं. ती गोष्ट म्हणजे सातवाहन हे मौर्य साम्राज्याचे एक प्रतिनिधी म्हणून काम करायचे, जे सुरुवातीला आंध्र भागात सत्तेमध्ये होते. यांचा कार्यकाळ नेमका कधी सुरू झाला याबाबत सुद्धा कोणताच पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही. कार्यकाळासंबंधी सुद्धा बरेच वाद आहेत. काहींच्या मते इसवी सन पूर्व 270 यांचा कार्यकाळ सुरू झाला. काही म्हणतात इसवी सन पूर्व 30 आणि इसवी सन 220 यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. म्हणजे जवळजवळ 450 वर्षे सातवाहनांनी राज्य केलं. सुरुवातीला आंध्र भागात यांची सत्ता होती. मौर्य साम्राज्य कमकुवत झालं आणि याचाच सातवाहनांनी फायदा घेतला. सातवाहन साम्राज्य स्वतंत्र असल्याचं यांनी घोषित केलं. प्रतिस्थान म्हणजेच पैठण ही यांची राजधानी होती. पुढे हळूहळू यांनी उत्तर भागात आपल्या साम्राज्याचा विस्तार केल्याचे दिसून येते. गंगा नदीच्या खोऱ्यात यावेळी शुंग घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली होती. यानंतर आले कण्व. असं म्हटलं जातं की पहिल्या शतकात सातवाहनांनी कण्वांचा सुद्धा पराभव केला होता. सातवाहनांच्या शिलालेखातून आपल्यापर्यंत याची माहिती पोहोचते. या विजयानंतरच सातवाहनांनी दख्खनच्या एका मोठ्या भूभागाला आपल्या आधिपत्याखाली आणलं. पण याचा अर्थ असा घेऊ नका की सातवाहनांचे शत्रू हे शुंग आणि कण्व होते. तर शक हे सातवाहनांचे मुख्य शत्रू होते. भारताच्या वायव्य भागात शकांचं प्रभुत्व होतं. एक काळ असा आला ज्यावेळी त्यांनी सातवाहनांना पराभूत करून महाराष्ट्रावर सुद्धा आपली सत्ता प्रस्थापित केली. यामुळे सातवाहनांना उत्तर दख्खन भागात स्थलांतरित व्हावं लागलं होतं. पण पुढे महान सम्राट गौतमीपुत्र सतकर्णी यांनी सातवाहनांना त्यांचा भूभाग पुन्हा जिंकून दिला. याबद्दल आपण नंतर माहिती घेऊ. सध्या तुम्ही जरा आकडेमोड करा. जवळजवळ तब्बल 450 वर्षे सातवाहनांनी राज्य केलं. तर मग इतक्या वर्षात किती सम्राट होऊन गेले असतील? तुमचं उत्तर 25 किंवा 30 सम्राट असं असू शकतं. पण तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला फक्त सातवाहनांच्या 7 सम्राटांबद्दल माहिती असली पाहिजे.
कारण फक्त या 7 सम्राटांबद्दलच ऐतिहासिक दस्तावेज सापडलेले आहेत. पहिले सम्राट म्हणजे राजा सिमुक. सिमुक यांनी सातवाहन घराण्याची स्थापना केली. म्हणजे सातवाहन घराण्याचे संस्थापक राजा सिमुक. दुसरे कान्हा. तिसरे श्री सतकर्णी. यांच्यानंतर 100 वर्षातील कोणत्याच सम्राटाचे पुरावे उपलब्ध नाहीत. पुढे 17वे सम्राट हाला. यांच्यानंतरच्या सम्राटांबद्दल सुद्धा माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे यानंतर आपल्याला गौतमीपुत्र सतकर्णी आणि विस्तपुरा पुलियामी यांची माहिती मिळते. यानंतर पुढे काही कालावधीपर्यंत कोणताच पुरावा उपलब्ध नाही. आणि असं मानलं जातं की अखेरचे महान सातवाहन सम्राट होते यजनी श्री सतकर्णी. यांच्यानंतर सुद्धा काही सम्राट होऊन गेले होते, पण त्यांच्याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. पुढे इसवी सन 228 मध्ये सातवाहन घराण्याची सत्ता संपुष्टात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर सातवाहन घराणं जरा दया दाखवतं, कारण इतके सम्राट होऊन गेले, पण यामधील प्रमुख 7 सम्राटांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त या 7 सम्राटांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यातही 3 सम्राटांची नावे एकसारखी आहेत. यातले पहिले सम्राट सतकर्णी हे सातवाहन साम्राज्याचे पहिले महान सम्राट असल्याचं मानलं जातं. यानंतर येतात गौतमीपुत्र सतकर्णी. हे सुद्धा एक महान सम्राट होते. आणि तिसरे यजनी श्री सतकर्णी. यांना सातवाहन घराण्याचा शेवटचा सम्राट समजलं जातं. आता या सर्व सम्राटांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. सुरुवात करू राजा सिमुकपासून. यांच्याबद्दल 3 गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. राजा सिमुकनेच सातवाहन घराण्याची स्थापना केली. म्हणजे राजा सिमुक हे सातवाहन घराण्याचे संस्थापक आहेत. हे ब्राह्मणी तत्वांना मानायचे, तरीही त्यांना इतर धर्मांचा आदर होता. यांनी सातवाहन साम्राज्याला पश्चिमेला नाशिकपर्यंत विस्तारलं. आता यानंतर येतात सम्राट सतकर्णी. यांनीही सातवाहन साम्राज्याचा बराच विस्तार केला. यांच्या काळात पश्चिमेला माळवा आणि बेरारपर्यंत सातवाहन साम्राज्य पसरलं. आपल्या महाराष्ट्राचा सध्याचा विदर्भाचा भाग म्हणजे बेरार. या भूभागांना ताब्यात घेतल्यानंतर यांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ पूर्ण केलं. नाणेघाट शिलालेखात यांनी केलेल्या साम्राज्य विस्ताराबद्दल माहिती मिळते. नाणेघाट शिलालेख हे पश्चिम घाटात आहेत. सतकर्णी सम्राटाच्या पत्नीने हे शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखात पहिल्या सतकर्णी नामक राजाला दक्षिणापथापती असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे दक्षिण पथाचा राजा. नाणेघाट शिलालेखात सतकर्णींनी मिळवलेल्या भूभागांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. यामध्ये आहेत आकारा म्हणजेच उत्तर नर्मदा खोरं, अनुपा दक्षिण नर्मदा खोरं, अनर्था म्हणजेच विदर्भ, याशिवाय अपरांधा म्हणजे उत्तर कोकण किनारा, सौराष्ट्र एक गुजरातचा भाग, यामध्ये कच्छचा सुद्धा समावेश आहे. याशिवाय माळवा पठार आणि राजस्थानचा वाळवंटी प्रदेश मारू, या साऱ्या भूभागावर श्री सतकर्णी यांनी सातवाहन साम्राज्याची सत्ता विस्तारली. यामुळे सतकर्णी यांना सातवाहन साम्राज्याचे पहिले महान सम्राट म्हणून ओळख प्राप्त आहे. आता या साऱ्या चर्चेवरून आपण सांगू शकतो की श्री सतकर्णी यांनी बेरार आणि माळवा प्रांताला सुद्धा सातवाहन साम्राज्याला जोडलं. या विजयानंतर यांनी अश्वमेध यज्ञही पूर्ण केला. यानंतर यांच्या पत्नी नागामिकाने नाणेघाट शिलालेख कोरले. यानंतर जवळजवळ 100 वर्षे जे सम्राट होऊन गेले, यांच्याबद्दल इतिहासकारांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या सम्राटांबद्दल माहिती देणारा कोणताच पुरावाही उपलब्ध नाही. त्यामुळे आता आपण डायरेक्ट 17वे सातवाहन सम्राट यांची माहिती घेऊया. 17वे सम्राट होते सम्राट हाला. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, गाथा सप्तशती. यांच्याबद्दल माहिती देणारा हा एकमेव पुरावा उपलब्ध आहे. या पुस्तकाला गाथा सप्तशती किंवा सप्तसी असं म्हटलं जातं. यामध्ये यांनी प्राकृत भाषेचा वापर करून जवळजवळ 700 श्लोक लिहिलेले आहेत. इसवी सन 20 पासून ते इसवी सन 24 पर्यंत राजा हाला गादीवर होते. आता यानंतर ज्या सम्राटाची माहिती मिळते ते एक सातवाहन साम्राज्याचे महान सम्राट आहेत, सम्राट गौतमीपुत्र सतकर्णी. इसवी सन 106 पासून ते इसवी सन 130 पर्यंत यांनी राज्य केलं. म्हणजे जवळजवळ 24 वर्ष गौतमीपुत्र सत्तेमध्ये होते. यांच्या कार्यकाळात यांनी नहापणाचा पराभव केला होता. याशिवाय याच काळात बराच साम्राज्य विस्तार झाल्याचे पुरावे सापडतात. नहापणा एक पश्चिमी सत्रपी होता. नाशिकच्या आसपासच्या प्रदेशावर नहापणाचा प्रभाव होता. हा पश्चिमी सत्रपी होता, म्हणजे हा शक साम्राज्याशी संबंधित होता. या लढाईत गौतमीपुत्र सतकर्णीने नहापणाचा पराभव केला. गौतमीपुत्रने फक्त त्याला नाही तर त्याच्या अखंड घराण्याचा अंत केला. गौतमीपुत्रने जिंकलेली ही लढाई संपूर्ण सातवाहन घराण्याच्या इतिहासातील एक प्रमुख लढाई मानली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नहापणाला गौतमीपुत्रने पराभूत केलं होतं, याची माहिती आपल्याला कशी काय समजली? तर नहापणा नाशिक परिसरात राज्य करायचा. या भागात नहापणाची नाणीसुद्धा होती आणि त्याच नाण्यांवर नंतर गौतमीपुत्राचे शिक्के उमटवलेले होते.
म्हणजे नहापानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्रने स्वतःची मोहर उमटवली. याचा अर्थ म्हणजे नहापानाला युद्धात पराभूत केल्यानंतर यांनी त्याच्याच नाण्यांवर आपली निशाणी सोडली असावी. यावरून आपण सांगू शकतो की नहापानाचा गौतमीपुत्रने पराभव केला होता. याशिवाय गौतमीपुत्र सतकर्णी यांनी कोणकोणत्या सम्राटांचा पराभव केला होता यावर एकदा नजर टाकूया. पहिले नाशिकचे नहापाना, ज्यांच्याबद्दल आताच आपण माहिती घेतली. यानंतर माळवा आणि काठियावाडचे राजे, हे सर्व शक सम्राट होते. आता यांनी सातवाहन साम्राज्याचा केवढा विस्तार केला होता याची थोडक्यात माहिती घेऊ. यांनी केलेल्या सातवाहन साम्राज्याच्या विस्ताराची माहिती नाशिकजवळील एका शिलालेखाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. गौतमीपुत्र सतकर्णी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने म्हणजे गौतमी बलसारी यांनी हे शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखानुसार गौतमीपुत्र सतकर्णीने संपूर्ण दख्खन भागात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. माळवा आणि सौराष्ट्रपर्यंत यांनी यांच्या साम्राज्याचा विस्तार केला होता. याशिवाय यांची दक्षिण सीमा होती कृष्णा नदी. गौतमीपुत्र सतकर्णी यांच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला होता. असा असून सुद्धा ते इतर धर्मांचा आदर करायचे. त्यांनी बौद्ध धर्मासाठी अनुदानेही दिली होती. अशा प्रकारचा उल्लेख नाशिक शिलालेखात करण्यात आलेला आहे. यावरून आपल्याला समजतं की यांनी संपूर्ण दख्खन आणि माळवा भाग आपल्या ताब्यात घेतला होता. आता यानंतरचे सम्राट वशिष्ठपुत्र पुलियामी यांनी इसवी 130 पासून ते इसवी 154 पर्यंत राज्य केलं. याच काळात शक सम्राट रुद्रदमन हे सुद्धा गादीवर होते. काही पुराव्यांवरून समजतं की शक सम्राट रुद्रदमन यांनी वशिष्ठपुत्र पुलियामी यांचा 2 वेळा पराभव केला होता. पण यांना रुद्रदमनने पूर्णपणे संपवलं नव्हतं, कारण यांच्यात पारिवारिक संबंध होते. रुद्रदमन पहिला, याच्याबद्दल आपण याआधीच्या भागात माहिती घेतलेली आहे. आता या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते याची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. वशिष्ठपुत्र पुलियामी याची पत्नी ही रुद्रदमनची मुलगी होती. वशिष्ठपुत्र पुलियामीला मी 2 वेळा पराभूत केलेला आहे, पण त्याचा शेवट करू शकत नाही, असा उल्लेख रुद्रदमनने जुनागड शिलालेखात केलेला आहे. यांच्यात असलेल्या पारिवारिक संबंधाचा आणखी एक पुरावा सापडतो. वशिष्ठपुत्र पुलियामीच्या पत्नीने कान्हेरी शिलालेखात वशिष्ठपुत्र हा रुद्रदमनचा जावई असल्याचा उल्लेख केलेला आहे. या कान्हेरी लेण्या मुंबईतील बोरिवलीमध्ये आहेत. याशिवाय वशिष्ठपुत्र पुलियामीबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट, त्यांनी अमरावतीमधील एका जुन्या स्तूपाची डागडुजी केली होती. याचसोबत त्यांनी सातवाहन साम्राज्याची दक्षिण सीमा कृष्णा नदीपर्यंत वाढवली. यांनी सुद्धा काही नाणी चलनात आणली होती. या नाण्यांवर जहाजांचे चित्र कोरण्यात आलं होतं. यावरून आपल्याला यांच्या आरमाराबद्दल आणि जलवाहतुकीबद्दल माहिती प्राप्त होते. आता यानंतरचे अखेरचे सातवाहन सम्राट, यांचं नाव आहे यजनी श्री सतकर्णी. इसवी 165 पासून ते इसवी 194 पर्यंत त्यांनी राज्य केलं. यांच्या कार्यकाळात यांनी माळवा भागाला सातवाहन साम्राज्याला जोडण्याचं काम केलं. याआधी सुद्धा गौतमीपुत्र सतकर्णी यांनी माळवा भागाला जिंकलं होतं, पण पुन्हा शकांनी माळवा जिंकून घेतला. पुढे जाऊन यजनी श्री सतकर्णी यांनीच माळवा सातवाहन साम्राज्यात परत आणण्याचं काम केलं. तर आत्तापर्यंत आपण जो अभ्यास केला त्यावरून आपल्याला समजतं की जवळजवळ 450 वर्षे सातवाहनांनी दख्खनच्या भूभागावर राज्य केलं. तर आत्तापर्यंत आपण सातवाहन साम्राज्याचा इतिहास आणि ज्या ज्या सातवाहन सम्राटांची माहिती उपलब्ध आहे त्यांच्याबद्दलही थोडक्यात माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.